नमस्कार मंडळी, रामराम. आता थंडीमध्ये जास्त कोणी नारळ पाणी पित नाही, सर्दी होईल म्हणून. तर 100ला 3 नारळ आहेत आणि तेच उन्हाळ्यामध्ये 70 किंवा 80 रुपयाला एक असतं. पण आता 100ला 3 आलेत आणि घरपोच आलेले आहेत, तर आम्ही घेतले आणि मी आता टेस्ट करून बघत आहे. तर नारळ एकदम छान, म्हणजे गोड पाणी आहे, असं कुवट नाही आहे. तर तुमच्याकडे नारळाचा काय भाव आहे ते नक्की सांगा. आणि नंतर मी आणि स्वामी दोघेही थोडंसं खेळायला गेलो होतो बाहेर आणि तिथून घरी आल्यानंतर मग आता मुलं स्वतःच्या मम्मीचं ऐकत नाही, पण मावशीनी किंवा दुसऱ्या कोणी सांगितलं तर त्याचं नक्की ऐकतात. मग ताईचं म्हणणं होतं की श्रद्धाला पोळ्या करायचं शिकव, कसं करतात ते. तर मी इथे तिला शिकवत होते की त्रिकोणातून गोल पोळी कशी करायची, आणि श्रद्धाने एकदम छान लुसलुशीत अशी चपाती बनवली, माझ्यापेक्षाही खूप छान. आणि नंतर ताईने डोसा बनवला. तर तुमच्याकडे पण मुलं असं करतात का? म्हणजे तुम्ही सांगितलं तर ऐकत नाही, पण दुसऱ्या कोणी सांगितलं तर ऐकतात का? आणि आता डोसा मी स्वामीसमोर घेऊन गेले, तर त्याने एका झपाट्यात तो डोसा घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही मात्र चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. टाटा.